श्री गुरुभ्यो नमः. श्री हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवद गीता तात्पर्य द्वितीयोध्याय श्लोक पहिला. श्रीगुरुभ्यो नमः. समस्त गुण संपूर्ण सर्वदोष विवर्जितं नारायणं नमस्कृत्य गीता तात्पर्यमुच्यते. भारते शास्त्रेषु भारतं सारं तत्र नाम सहस्रकं वैष्णवं कृष्णगीता च तज्ज्ञानान् मुच्यते अंजसा. श्रीगुरु द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तन्तसा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदन. श्री भगवानुवाच. ते विषाद करत असणाऱ्या त्या अर्जुनाला भगवान म्हणले, कुतस्त्वा कष्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्गम् अकीर्तिकरम् अर्जुन. हे तुला कष्ट, हे दुःख कुठून आलं? अनार्य आर्य लोकांच्याकडून वापर करून स्वर्गाला प्राप्त करून न देणार, कीर्ती दूर करण्याची. हे अर्जुना, असं कुठून झालं? क्लैब्यम आत्मगम पार्थ एतत्त्वयि उच्यते उपपद्यते. आता क्लीबता म्हणजे याप्रमाणे षंडता असं तुला येईल. हे तुला योग्य नाही. शुद्र असणारा हृदय दौर्बल्य सोडून घेऊन उठ. हे पर्यंत पहा, म्हणजे चांगली तपश्चर्या करणाऱ्या अर्जुना उठ. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला, कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इतिवक्तुर्वक्ष्यामि पूजार्हा मधुसूदन. भीष्माचार्यांना, द्रोणाचार्यांना मी कसं बरं या संख्यामध्ये, म्हणजे युद्ध रंगामध्ये बाणाने मारावं संघावर, कसं बरं म्हणजे द्वंद्व युद्ध करावं. दोघेही सगळे मला पूजार्ह आहे, पूजा करण्यात योग्य आहे. गुरून् अहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपि लोके. गुरूंना न मारता, हे महान भाव असणाऱ्या गुरूंना न मारता मी या ठिकाणी नुसतं भिक्षांना आणून जेवण करून खाऊन पिऊन राहिलं तरी बरे. अर्थ कामाच्या साठी म्हणून ह्या ठिकाणी गुरूंना मारून भुंजीय भोगान काहीतरी भोग स्वीकार करायला तर त्याच्यावर रुधिर प्रदीक्षान रक्ताने माखलेले भोग घेतल्यासारखं होईल. म्हणजे येतात विद्महा गतन्नो गरीव यद्वा जयेम यदिवा नो जयेयुः ज्ञाने महत्वा जिजीविषामः ते अवस्थिता सम्मुखे प्रमुखे धातराष्ट्र. हे काय आपल्याला मला कळत नाहीये. कोणतं चांगलं आहे, कोणतं वाईट आहे, कोणतं श्रेष्ठ आहे, कोणतं कमी आहे. आपण जय प्राप्त करून घेतो की नाही, म्हणजे हारतो, काय सांगता येत नाही. जेव्हा मारल्यानंतर आपण जिवंत राहावे याची इच्छा करावी की नाही. ते सगळे लोक या ठिकाणी धातराष्ट्र लोक जे आहेत समोर युद्धाला उभा राहिलेले आहेत. कारण कृपणता नावाच्या ह्या दोषाने स्वभाव त्यांचा बिघडलेला आहे. इच्छामित्वा धर्म संमूढ चेताः. धर्मामध्ये, धर्माच्या बद्दल मोह उत्पन्न झालेला, चित्तामध्ये चिंता लागलेली मी विचारत आहे. ह्यामध्ये जे काही चांगलं आहे निश्चितपणे करून मला सांग, ठामपणे सांग. तिच्यास्तेहम साधवाम ताम प्रपन्नम. मी तुला शरणागत झालेला आहे, मी तुझा शिष्य आहे, सांग मला. नाही प्रपश्यान ममापनुत्यात्य चोरणमिंद्रिया अवाप्तधूमावसमृद्धम राज्यम सदानं पिताधिपत्यम. माझ्या शोक दुःख इत्यादिकाला दूर करणार असं याच्यामध्ये काही श्रेय वाटत नाही मला. इंद्रिय सगळे वाळून गेलेले असं वाटत आहे. भूमीवर मी जरी चांगलं समृद्ध असणार असं राज्य प्राप्त करून घेतलं, शत्रू घरीच असणार असं केलं तरी देखील, देवांचं राज्य जरी प्राप्त करून घेतलं तरी मला काही चांगलं वाटत नाही येत असं अर्जुन म्हणतो.
संजय उवाच एवं उक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तपान् योच्चैति गोविंदम् उक्त्वा तुतीं बभूव. मी युद्ध करत नाही असं म्हणून त्या ऋषिकेश हे असं ऋषिकेश म्हणजे कृष्णाच्या बोलला आणि गुडाकेश म्हणजे गुडाका म्हणजे रात्र, ईशा म्हणजे नाही. तो रात्रीचं झोपत नव्हतं म्हणून गुडाका ईशा म्हणून त्याला नाव आहे. अर्जुनाचं नाव आहे गुडाका ईशा. गुडाका निद्रा इत्युक्ता. ओके. गुडाका म्हणजे निद्रा. ईश म्हणजे त्याच्यावर कंट्रोल केलं होतं, रात्रभर झोपत नव्हतं. परंतु बघा न योच्छेती गोविंदम त्वा तुझे बघू, मी काही युद्ध करत नाही सांगून गप्प बसला. तब उत्तम वाच ऋषिकेशा प्रशासन भारत सेनयोर्मध्ये विशीरंदमिदं त्यानंतर दुःखाने बसलेल्या त्या शोक संवेदन होऊन बसलेल्या त्या दोन्ही जुगा म्हणजे सेनेच्या मध्ये उभा असलेल्या त्या रथामध्ये बसलेला अर्जुनाला असं श्रीकृष्ण परमात्मा बोले वाच ऋषिकेशा. सगळ्या इंद्रियांना संतोष आणून देणारा जो असतो त्याला ऋषिकेश. ऋषिकाणाम इंद्रियाणाम ईशा नियमन करतात. कारण त्या सगळे इंद्रिय सगळे म्हणजे वाळून गेल्यासारखे झाले याकरता त्याला दुःखाने युक्त झालेलं म्हणायला लागलं. श्रीकृष्ण भगवान म्हणतात अशोच्यान अशोचस्तम प्रज्ञावादांश्च भासते गता मानुषोचंती पंडिता. ज्याच्याबद्दल शोक करू नये अशा लोकांच्या बद्दल शोक करू नये. आणि तो ज्ञानी लोकांच्या सारखे बोलायला तर बोलतोय. ज्यांचे प्राण निघून गेलेले आहेत, ज्यांचे प्राण निघून गेलेले नाही आहेत त्यांच्याबद्दल पंडित लोक कधीही चिंता करत नसतात. प्रकर्षेण जायंती इति प्रज्ञा तदवादा प्रज्ञावादा. याच्यामध्ये प्रज्ञावादांश भासते म्हणून आहे वाक्यात एक शब्द ते काय प्रज्ञा आणि वाद हे दोन. प्रज्ञा शब्दाचा अर्थ प्रकर्षेण जानांती इति प्रज्ञा. उत्कृष्ट रीतीने चांगल्या रीतीने जाणणाऱ्या लोकांना जाणणारी जी प्रज्ञा असते म्हणजे बुद्धी असते तिला प्रज्ञा म्हणतात. तर अवाद हा प्रज्ञा अवाद हा जाणणाऱ्या लोकांनी न बोलण्याचे गोष्टी. हम्म? प्रज्ञा असणाऱ्या लोकांनी जे बोलायला पाहिजे ते न बोलता प्राज्ञ मत विरुद्ध वाद म्हणून वदसी. या जाणकारू लोकांच्या मताला विरुद्ध असणारा बोलत आहे. कदम का बाबा गत असून गत असून ज्यांनी प्राण सोडलेले आहेत त्यांच्याबद्दल तसं बोलतो. तत्तेवाहं जातु नासं न त्वन्नेमे जनाधिपातेव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. तू नव्हता मी नाही राहत, तो नाही राहत हा नाही राहत, ते जनाधिप कोणी राहत नाहीत. कोणी होतात कोणी नाही होतात असं काही सांगता येत नाही. ते न भविष्यामः सर्वे वयमतः परम. आता यापुढे आपण सगळे होतोच की नाही की असं समजायची वेळ आहे. बंधू स्नेहाधी त्वया सधर्म निवेदित क्रिय. तू सधर्मात स्वतः तुझा धर्म आहे ते सोडून द्यायला लागलं. कशामुळे बंधू लोकांच्या बद्दल असणारा स्नेह, त्या स्नेहाला बाळगून तू काय करायला लागलाय जे स्वतःचा धर्म आहे ते दूर करायला आलेला आहे. तत्र देह नाशाभावा भयात त्यामध्ये काय म्हणलं देहाचा नाश होतो अशा भीतीने तू करायला आलेला आहे. तिथं कोणत्या नष्ट होतो म्हणून भीती आहे का चेतनानाश चेतनात्मक असतात जीवन असल्यामुळे नष्ट होतो म्हणून भीत आहे तू. देहच्या सर्वदा विनाशित्वा देह तर सर्वदा कोणत्याही प्रकारे आज नाही उद्या जाणार नष्ट होणार. न तत्र भये प्रयोजन म्हणून त्याच्याबद्दल भय करत घेऊन बसणं हे काही प्रयोजन नाही, प्रयोजक नाही. मग त्या चेतनस्य मम नाशो असते. चेतनात्मक असणाऱ्या मी म्हणणाऱ्याचा नाश कधीच नसतो बरं का. तस्य अविनाशित्वादेव. कारण हे चेतन कसं आहे चित्त हे कसं आहे चेतन असणारं सगळं हालचाल वगैरे असं अविनाशी असणार असे. कोणत्याही मनामध्ये असणारा कोणत्याही जीवामध्ये असणारा जो चित्त असतो की चित्त स्वरूपाचा जीव जो असतो त्याचा नाश नसतो.
परमचेतन असणारा असा मला देखील नाश नाही. परमचेतनात्मक चेतन असणारा मी जो आहे मला देखील नाश नाहीये. एवमेव तो अन्येषांच्या त्याचप्रमाणे तुला काय बाकीच्या सगळ्या लोकांना काय सगळे नित्य असल्या कारणाने नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानाम् एको बहूनां यो विदधाति कामान् म्हणून या मंत्रामध्ये सांगितलेलं श्रुती आहे, वेद मंत्र आहे, मंत्रामध्ये सांगितलं नित्य असणाऱ्या सगळ्या लोकांच्या मध्ये नित्य असणारा असणाऱ्या लोकांमध्ये चेतनात्मक असणारा एकच परमात्मा जे आहे बहुनाम योग विदधाति कामान तो जे आहे अनेक लोकांचे कामना चेतनात्मक असणाऱ्या त्या जीवांना स्वरूप देऊन त्यांच्या कामना पूर्ण करत असतो. वैचारिक श्रुती आहे बरं का. स्वदेह योग विममो विगमो नाम जन्ममृती गुरा इष्टेते जीव जीवस्य मुक्ते मध्वरे क्वचित स्कंदपुराणात सांगितलेलं ही गोष्ट. स्वदेह योग विगमो स्वतःचा देह हं, योग म्हणजे त्या देहाचा योग प्राप्त होणे किंवा निघून जाणे, नाव प्राप्त होणे, जन्म मरण प्राप्त होणे, पुरा इष्य येते जेव हे सगळे पूर्वी असलेलं नाव सोडून टाकतो, दुसरा जन्म त्याला प्राप्त होतो आणि मरण देखील त्याला पुन्हा प्राप्त होतो. इष्य येते जेव हे सगळ्यांना यायलाच पाहिजे असं आहे नियम. जीवस्य मुक्ते न तू हरे जीवाला हे सगळे असतातच, परमात्म्याला हे सगळे नसतात बरं का. हे स्वतःचा देह निघून जाणं किंवा येणं, नाव प्राप्त होणं, जन्म प्राप्त होणं, मरण प्राप्त होणं, हं? पूर्वीच्या काळापासून आश्चर्य जे आहे पूर्वीचं आश्चर्य सोडून देणं, हे सगळे प्राप्त होणं जीव ह्या सगळ्या जीवाचे लक्षण आहे बरं का. मुक्त असणाऱ्या व्यक्तीला किंवा हरीला परमात्म्याला हे कधीही नसतात असं स्कंद पुराणामध्ये सांगितलं. स्वदेह योग विगमो जन्म नाम जन्म मृती गुरा इच्छेते जीव जीवस्य मुक्ते नत्वरे क्वचिद इति याप्रमाणे स्कंदपुराणात आहे. ईश्वरस्यापि युद्धगतत्वान् मोहात् तस्यापि उभयविध अनित्यत्व शंका प्राप्तो. युद्ध हे कसं आहे युद्धगतत्वान् मोहात युद्धामध्ये आल्यानंतर मोहानी त्याला देखील दोन्ही प्रकार प्रकार प्राप्त होतात. तसलं नित्यत्व हं, उभयविध अनित्यत्व प्राप्त हो दोन्ही प्रकारचे अनित्यत्व त्याच्यामध्ये येतं म्हणजे परमात्म्याचे देखील झाड येतं म्हणून ते तदपि निवार्य ते निवारण करतायत. नत्वेवाहम जातो नाथम नत्व नेमे जनाधिप याप्रमाणे हे सांगितलं. यद्यपेक्षा शंका अर्जुनस्य नास्ती हे अर्जुनाला ही शंका नसली तरी देखील सामान्य लोकांना अशी शंका येऊ शकते ना. या करता त्या परमात्म्याला हे सगळं नसतंय म्हणून सांगितलं. तथापि प्राप्त लोकोपकारार्थम आपल्याला सगळ्या लोकांना उपकार करावा या उद्देशाने भगवंतानी ती शंका दूर केलेली आहे. एकांते कथयन्नपी एकांतामध्ये सांगत असतात तरी देखील व्यासरूपाने तदेव लोके प्रकाशयिष्यति. हे सगळे एकांतामध्ये गोष्ट रहस्याच्या गोष्टी म्हणून सांगितलं असतं तरी व्यासरूपाने लोकांना सगळ्यांना ते दाखवून द्यावं की या उद्देशाने असं दाखवलेलं आहे. म्हणजे ते म्हणतात देही नोस्मिन्यथा देहे कौमारम यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र नियती. देहधारी असणाऱ्या ह्या लोकांच्या मध्ये देह प्राप्त होणे, कुमारावस्था येणे, युवावस्था येणे, वृद्धाप्य येणं, दुसरं देह प्राप्त होणं हे जे आहे की नाही देहामध्ये असणाऱ्या त्या प्रत्येक जीवाला असतं. त्यामुळे याकरता याच्याबद्दल धीर असणाऱ्या ज्ञानी असणाऱ्या लोकांनी कधीही म्हणतो होऊ नये, मोह प्राप्त करून घेऊ नये. मम स्वकीय देहांतर प्राप्तिरपि नास्ती इति दर्शयितुम. परमात्म्याला मात्र स्वतःचा देह सोडून द्यायचं आणि दुसरा देह घेणं हे नसतंय हे दाखवून देण्यासाठी देही नहा म्हणून सांगितले. देही नमस्कृता देहे कौमारम यौवनं जरा देहा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र विजती. याप्रमाणे स्वतःचा देह जाऊन दुसरा देह येणं असं मला नसतंय म्हणून दाखवले. परमात्म्याला तसं नाहीये.
देहिनः या विशेषणाने सांगितलं आहे. भवदादीनांचा भविष्यती इत्यपि शोको न कर्तव्य. मला जसा नाही आहे तसं तुम्हाला नाही आहे असं समजू नका. तुमचं सगळं देहधारी असणाऱ्या लोकांना देह धारण करणे, कुमारावस्था येणे, युवावस्था येणे, जलावस्था येणे, देहांतर प्राप्ती येणे, हे सगळे तुम्हाला सगळ्यांना असतात, पण मला नसतात. मला मात्र हे नसतात. भवदादीनांचा का भविष्य इत्यपि शोको न कर्तव्य. त्याकरता शोक करणं काही योग्य नाही. देहस्य इदानीं हं, अपि अन्यथाच रचना. देह मात्र अगदी हे कसं आहे म्हणजे नसलेला देखील आपल्याला आहे असं वाटतं. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीत उष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो नित्यासां स्थितिक्षस्व भारत. आता ते दिसत नाही की म्हणून शोक होतं की ते सहन करावं म्हणून सांगितलं. दर्शनादिनिमित्तम सोडव्यम इत्याह मात्रा स्पर्शा. ते जे दिसून येत नसतंय ते आपल्याला आहे असं समजून घेणं देखील ते सहन करावे लागतं बरं का. विषयांचा संबंध दाखवायचा. आगमा अपायिन नित्याह. अनादी कालापासून असलेले, कोणत्याही प्रकारचे अपाय नसलेले असे आहेत असं समजून घेऊन तितिक्षा सहनशीलता कशी करून घ्यावी हे भारता ते सांगतो. यम हिन व्यथयन्ते ते पुरुषम पुरुष समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. ज्याला हे व्यथा देत नाही, बाधत नसतात, ज्या पुरुषाला हे बाधत नाहीत, हे पुरुषासोबत समान दुःख दुःख आणि सुख दोन्ही समान वाटायला लागतात. अशा ज्ञानी असणाऱ्या व्यक्तीला जे हे अमृतत्व प्राप्त होतं, मोक्ष प्राप्त होतो. यम ही केवलम अव्यथा मात्रेण अमृतत्व न. फक्त केवळ व्यथा वगैरे इत्यादी आपण जाणून घेत नाहीत, लागू होत नाही, त्याकरता अमृतत्व होतं, त्यालाच अमृतत्व म्हणतात असं नाही बरं का. मग ते कसं ब्रह्मगुणाधिक्यात ज्ञानात पुरुष स्मृत. गुरु म्हणजे ब्रह्म, अधिक गुणाने युक्त असणारा आहे परमात्मा म्हणून ब्रह्म पुरु. तज्ज्ञानात त्या पुरुरूपी परमात्म्याला जाणतो याकरता पुरुष आहे. पुरुषी पुरी शयनात पुरुष. शयनात जाणणे म्हणजे ब्रह्मगुण अधिक गुणाने युक्त असणाऱ्या ब्रह्माच्या बद्दल जाणून घेणारा, म्हणून त्याला पुरुष म्हणतात. असं प्रवृत्त संहितेमध्ये सांगितलेलं आहे. पुरुषरणात पुरुष हा इत्यर्थ. त्याचा अर्थ पुरुष शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. पुरु तरणात, पुरु म्हणजे ब्रह्म, ब्रह्माच्या करता म्हणून सरकत असतं म्हणजे काय, जाणून घ्यायसाठी म्हणून प्रयत्नशील असतं. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सदा तत्वदर्शी. तत्वज्ञानी लोकांनी असत असणारी गोष्ट कधीही न असत विद्यते अभाव, न विद्यते भाव. असत असणारी गोष्ट कधीही भावात्मक आहे असं नाही. काय अभावात्मक असणारी अभावात्मक असणारी गोष्ट कधी सत्स्वरूपाने नसती आहे. मग याप्रमाणे सत आणि असत या दोन्हीचे स्वभाव काय आहे ते जाणून घेतलेले लोक असतात की नाही, ते तत्वदर्शी लोक म्हणून त्यांना म्हणतात. ते युद्धात परलोक दुःखम. आता युद्ध केल्यानंतर परलोक प्राप्त होतो म्हणून नावाचं दुःख करणं तेही शोकत आहे. असत्कर्म हा सकाशात भावो नास्ती. अयोग्य कर्म केल्याने आपल्याला भावात्मक भाव स्वरूप प्राप्त होतो असं नाही. सत्कर्मण हा सकाशात अभाव नास्ती ती नियत असतं. बघा, चांगलं कर्म केलं असताना त्याच्यापासून अभाव नाही, ते होत नाही असं नाही. नियतपणे असं असतं, जे काही करतो सत्कर्म ते चांगल्या सत्स्वरूपानेच असते. त्याचा अभाव नाही, ते होत नाही, प्राप्त होत नाही असं समजू नये. सद्भाववाचिन शब्दा सर्वे ते सुखवाचक. सद्भाव ह्या शब्दाने वाचन म्हणजे अर्थ दाखवून देणारे शब्द सगळे सुखवाचक असतात. अभाववाचन असणारे जे अभाववाचक असणारे जितके शब्द आहेत ते सगळे दुःखवाचक आहेत असं शब्द निर्णयात सांगितलेले. सद्भावे साधुभावेच्या सरिते प्रयुज्यते गीतेत सांगितलं.
पणा, चांगलेपणा, साधूपणा, याला सत असं म्हणतात. प्रशस्ते कर्मणी तसा प्रशस्त असणारं जर कर्म असेल तर त्याला देखील सत शब्द वापरतात. चांगलं काम सत्कर्म म्हणून म्हणतात. प्रशस्त कर्म हे सत्कर्म असं म्हणतात त्याला. प्रशस्ते कर्मणी तसा सत्शब्द पात्र विद्यते म्हणून भगवद्गीतेमध्येच सांगितलं. असन्नेव भवति असत ब्रह्मेति चेत् इत्यादी. असत एव स भवती, तो परमात्मा कसा आहे असत स्वरूपी असणार असा आहे. असत ब्रह्म ते वेद वेदचे ब्रह्म असत स्वरूपी आहे असं जर म्हणलं ते दुःखदायक होतं, ते बरोबर नाही आहे. आणि तो निर्णय हा ह्या गोष्टीचा निर्णय लागणं त्याला म्हणतात अंत. अंत म्हणजे काय? वेद अंत. असत ब्रह्मेर चेत वेद, ब्रह्म हे असत स्वरूपी आहे असं जर जाणलं तर ते असन्नेव असं भवती, तो असत स्वरूपाने तो. असत म्हणजे काय? इथं आपल्याला जे दिसून येतं तसं ब्रह्म परब्रह्म नसतं. इथं आपल्याला जगामध्ये आपल्याला मध्ये जे काही आपल्याला गोष्टी दिसून येतात की नाही ते गोष्टी सगळे परब्रह्मामध्ये नसतात. म्हणून परब्रह्म कसा आहे? तुम्हाला जे दिसून येणाऱ्या गोष्टी आहेत तसं सगळ्या गोष्टींनी युक्त असणार आहे का म्हणलं तर नाही. म्हणून असंच ब्रह्मे ते वेद म्हणजे असं जर जाणलं तर असंच स्वरूपाचं होते. अयोग्य असणारी गोष्ट आपण जाणल्यासारखं होते. जे जाणू नये ते जाणल्यासारखं होत. परब्रह्म आपल्यासारखाच आहे असं जाणून घेणं चुकीचं आहे असा अर्थ. अंत म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय आहे? वेदांत म्हणून असते ना, तर वेदांत, वेदांचा अंत म्हणजे निर्णय. वेदांचा अंत करणे म्हणजे काय? वेदांना कापून टाकणे. काय जे नको आहे ते सगळं काढून टाकणे, जे पाहिजे आहे ते ठेवून घेणे. हे वेदांत अंत होतो म्हणजे अशा रीतीने वेदांत शब्दाचा अर्थ काढू नये. वेदांचा निर्णय ज्यामध्ये सांगितला जातो त्याला म्हणतात वेदांत असं. म्हणजे अविद्यमान विद्यमानयोर उत्पत्तीनाश निषेधकोयम श्लोक. त्याच्यामध्ये ह्या श्लोकांनी काय सांगितलेलं आहे? नसलेली गोष्ट अविद्यमान म्हणजे तिथं नसलेली गोष्ट आहे असं समजून घेणं, किंवा जे उत्पन्न होत नाही ते निषेध उत्पन्न न होणार असं आहे, असा अर्थ काढायची गरज नाही. मग हा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. बरं का? प्रत्यक्ष गोष्टीला विरुद्ध आहे. तुम्हाला तुमच्या डोळ्याला जे दिसत असेल ते तिथं परमात्म्याच्या मध्ये तसल्या गोष्टी दिसून येत नाहीत. कारण ते तुम्हाला जसं पोटामध्ये राहून जन्माला येणं किंवा वाढणं करणं नावाचे जे तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टी आहेत की नाही, त्या सगळ्या गोष्टी त्या परमात्म्याच्या ठिकाणी नसतात. तर परमात्म्याला जे पोटामध्ये राहणं करणं जन्म वाढणं भरणं करणं असं नसतंय म्हणून सांगा. प्रत्यक्ष गोष्टीला विरुद्ध आहेत हे सगळ्या गोष्टी. हे दाखव त्यांनी ते व्यवहारियमानेन पदार्थ स्वरूपम उत्पत्ती. बघा, सत म्हणजे काय? व्यवहाराच्या दृष्टीने पाहायला गेलं तर सत म्हणजे असणारे. त्याचा काय अर्थ? पदार्थाचं स्वरूप तुम्हाला दिसून येणे आहे की. आणि त्याच्या आधी दिसत नसतात. प्रांग नो नाशोत्तर न त्या असते म्हणजे नष्ट झाल्यानंतर देखील नसतात ते. आधी नसतात नंतरही नसतात, पण नंतर जेव्हा व्यवहाराला वापरायला जातात त्यावेळेस ते सगळे असतात. That's it. Hmm? Whatever is not there, that has been appeared. And after the demolition, it won't be appear. It will not appear. तर आहे ते दोन्ही. त्यासाठी म्हणून सत शब्दाचा अर्थ असं घ्यायचा, ह्या अर्थाने घ्यायचा म्हणून दाखवलं. मग त्या विपर्य किंजन मावा, विपरीत गोष्टी असं झाली की जे असायला पाहिजे ते असत नाही आणि जे नसतंय ते असतंय अशा रीतीने दिसून येते की म्हणून असं नाहीये. आद्यंतयो आधीचा स्वभाव नंतर येणारा स्वभाव हे दोन्ही त्या परमात्म्याच्या ठिकाणी नसतातच. आधी नव्हता असं नाहीये, नंतर आहे असं देखील नाहीये, असं देखील दोन्ही गोष्टी परमात्म्यामध्ये नसतात. म्हणून हे सगळे असिद्ध असणाऱ्या गोष्टी परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात.
सर्व कार्यम असं देवे ते निश्चित. तसं असतं तर मग सगळ्याच्या सगळ्या गोष्टी असं त्या नावाने वागले असते, वापरले असते सगळे लोक. यदसन न विशेषः अत्र जायते गोत्र जायते. तर असंच असणाऱ्या नसलेली गोष्ट असेल या ठिकाणी उत्पन्न होती असं म्हणलं जातं. मग कोण होतो? व्यक्त होणे नावाचं जे आहे ते समान आहे. व्यक्त होणे म्हणजे आधी नसलेली गोष्ट जी आहे व्यक्त झाल्या. आणि आता नसलेली गोष्ट पुढे नसलेली गोष्ट होती का, ती सत होती का? नाही. जे नाही आहे ते नाही आहे, जे आहे ते आहे असा आहे, असा अर्थ. अभेद अनुभव त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये येत राहतो. कार्य कारण सदा अभेद, हे कार्य आणि कारण या दोन्ही मध्ये नसलेली गोष्ट. आता बघा, कोणतीही गोष्ट जर उत्पन्न झाली, घागर उत्पन्न झाली, पण ती घागर आधी उत्पन्न व्हायच्या आधी होती का? माती रूपाने होती, घागर नव्हती. नंतर उत्पन्न झाल्यावर ती माती आहे का? ज्या मातीने घागर उत्पन्न झाली ती माती राहते का? घडा निघून गेल्यानंतर माती घडा राहतो का? नाही, माती राहते ती. त्याप्रमाणे जी गोष्ट आधी नसते आहे तीच तुम्हाला इथं दिसून येते. त्यानंतर देखील ती गोष्ट नसलेलीच पुन्हा नसलेलीच असल्यासारखं वाटत ते होतं. कार्यकारण भाव हा असा असतो. भेद जे आहे की नाही दोन्ही मध्ये, विशेषेण देहो विशेष करून देह इत्यादिकामध्ये तुम्हाला दिसून येतं. देह योग दिसून येतो. देही असणाऱ्या माणसाला देह जो येतो तो देह आधी नसतो. देहधारी असणाऱ्या लोकांना जो देह आलेला आहे तो निघून गेल्यानंतर तो असतो काय? नसतो. तसला तसला स्वभाव परमात्म्याच्या देहामध्ये नाही. म्हणजे परमात्मा जे आहे त्या स्वरूपाने नाही. मला मात्र देह नवीन येतो, आधी नसलेला देह येतो. नंतर हाच देह निघून गेल्यानंतर तो देह असतो का? नाही. तसला स्वभाव परमात्म्याला नसतो, परमात्म्याच्या देहाला तसं नाही. हे हा व्यवहार जो आहे की नाही, ब्रह्मतर्कामध्ये असा व्यवहार आहे. दाखवून दिला. वेदस्य च विशेषेण देहो गात देह कसा आहे? विशेषपणे जे भूमीमध्ये निघून जातो. व्यवहारो भवेद्यस्मात् बलदेवानुभव सदा. हा व्यवहार येत असता कारणाने अनुभव तुमचा कसा आहे? बलिष्ठ असतो. म्हणून ब्रह्मतर्कामध्ये सांगितलं न त्या सरस्वती विलक्षण किंचित असते तसं किंचित मान. सत्स्वरूपी असत्स्वरूपी असणार असं असून दोन्ही नसलेलं अशा प्रकारचं विलक्षण असणार असं काहीतरी असं का म्हणलं तर नाही. त्याच्याबद्दल काही प्रमाण नाही. आता परमात्म्याच्या देहामध्ये जे सत्स्वरूपी असणार स्वरूप आहे की नाही, त्या स्वरूपात तसंच राहतं. असंच स्वरूपी असणार असं नसलेलं त्याच्यामध्ये आलेलं आहे असं नसतं, कधीच होत नाही. असं हे दाखवले. बारा योगात उभय विलक्षण भ्रांती विषय दोन्ही प्रकारचे हे देहामध्ये दिसून येत असतात. हे काही लोकांना दिसून येतात, काही लोकांच्या मध्ये दिसून येतात. असं सगळं असल्या कारणाने तुम्हाला भ्रम उत्पन्न. असं ख्याती अयोगात असंच असणारी गोष्ट जी आहे प्रसिद्ध कधीच नसते. म्हणून असत ख्याती अनिराकरण असत ख्यात्य योगादिती वदतो वदतो असत ख्याती अरुणवा. असत असणारी गोष्ट प्रसिद्ध असते की नाही ह्याच्याबद्दल शंका राहते ना. तर ख्याती निराकरण ह्याच्यामुळे ख्याती प्रसिद्धी जी आहे निराकरण केल्यासारखं होत नाही. जभूत तथापि जर असेल जर असेल तर ते असतं, ते नसेल ते असतं असं कधीच होत नाही. म्हणजे असं तो तत्वेन भ्रांतो नसलेली गोष्ट असल्याचं आहे असं तुमच्या डोक्यामध्ये जे येतं ते भ्रम असतं. भ्रमामुळे तत्वेन ख्यातीन नास्ती. असलेली गोष्ट जी आहे ती प्रसिद्ध असते असं नाहीये.
त्यामध्ये प्रसिद्ध असणारे असं नसतंय ते. म्हणून याकरता जे आहे ती गोष्ट राहत असते, जी जे गोष्ट राहत नाही ती गोष्ट राहत नाही असंच समजून घे. मग ते असं तो सत्वेन भ्रांतो सत्वेन ख्याती नास्ती तत्र किंचित माहम. हे असंच स्वरूपी असणार आहे. भ्रमाने जे आहे तुम्हाला असल्यासारखं दिसून येणार नावाचं जे आहे कधीही नसते. नसलेली गोष्ट कधीही आहे असं तुम्हाला भ्रमामुळे वाटते असं म्हणून म्हणता येईल. ते दिसत नसतंय ते दिसतच. ते असतंय ते दिसत. हे सांगितलं. यद्य विद्यमानरूपं तस्य सत्त्वेन प्रतीतेः भ्रांतीचा. अविद्यमान असणारं असल्यासारखं दिसून येणं हे जे आहे की नाही तुम्हाला भ्रमामुळे दिसून येतं. कारण झाडावर तुम्हाला पांढरे झाडावर तुम्हाला पांढरं काहीतरी आकृती दिसली तर ते दिसणं म्हणजे आहे तिथं काहीतरी आहे असं म्हणण्यासाठीच की नाही ते भ्रमात्मक असणार असते. अनिर्वचनीयत्व नावाचं देखील तशाच प्रकारे असं ते काही निर्वचन करायला येत नाही असं आहे असं म्हणणार त्याला अनिर्वचनीय म्हणतात. निर्वचनीयत्व पश्चेती सरिदम रजतम. हे सत्स्वरूपी असणार रजत आहे असं नसलेल्या गोष्टीला देखील आहे असं जे समजूत येते जाणीव येते की नाही. हा असत्व प्रतीती तिलाही असत्व प्रती म्हणतात. नसलेली गोष्ट तुम्हाला आहे असं दिसून येणं म्हणजे असंच स्वरूपच की युक्ती असलेली पिंपली असलेली जी आहे तुम्हाला रजतासारखी दिसते असताना ते रजत थोडस तो शिंपली थोडीच रजत होती आता ते होत नसते सांगितलं आहे. त्याप्रमाणे किंचित जे काही असत आहे ते सत्स्वरूपाने दिसून येतं सांगितलं आहे. हे सगळे सदसत विलक्षण असणार असं प्रपंच आपल्याला दिसून येतं म्हणून हे दाखवलेलं येतं. ठीक आहे. भ्रम कसा असतंय ह्याच्याबद्दल जाणीव दिलेली आहे. भ्रमात्मक असणारी गोष्ट ते नसलेली गोष्ट आपल्याला असल्यासारखं दिसणं म्हणजे भ्रम. ते ठीक आहे.